नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे सराव एके सरावचं राज्यशास्त्राचं 3rd लेक्चर बघतोय आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण नागरिकत्वावर 10 असे महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत, ज्यामध्ये आपल्या ऑलमोस्ट नागरिकत्वाबद्दलचे जे सगळे टॉपिक्स आहेत किंवा जे सगळे पॉइंट्स आहेत ते क्लिअर होऊन जातील। आणि बघा, नागरिकत्व परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे राज्यशास्त्रामधला। आयोगाने आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला नागरिकत्वावर प्रश्न विचारलेलाच आहे आणि बघायला गेलं ना तर हा टॉपिक खूपच लहान आहे, पण त्याचबरोबर बरेचसे प्रश्न नागरिकत्वावर निघून येतात। आणि त्याचप्रमाणे महत्त्वाचं एक यामध्ये अमेंडमेंट सुद्धा झालेली आहे, तर ती अमेंडमेंट सुद्धा महत्त्वाची असणार आहे। म्हणूनच परीक्षेला जास्त चान्सेस आहेत नागरिकत्वावर प्रश्न विचारले जाण्याचे। ओके, तर मग बघा, या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तसंच ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करून तुम्ही ऐकू शकता। आणि तसंच राज्यसेवा 2020 बॅच 3 चे ॲडमिशन सध्या सुरू आहे। तुमच्यासाठी रिमाइंडर आहे, याचे सगळे लेक्चर्स आता विजन स्टडी ॲपवर सुद्धा अवेलेबल आहेत। आणि त्याचप्रमाणे संयुक्त गट ब चे ॲडमिशन सुद्धा सुरू आहेत, तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल नक्की या बॅचला ॲडमिशन घेऊ शकता। मग आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला। मग पहिलाच प्रश्न इथे काय आहे बघा, तर अविधान दिलं इथे आपल्याला। नागरिकत्व कायदा 1955 नुसार भारताचे नागरिकत्व संपादन करण्यासाठी 5 मार्ग आहेत। बघा, आपल्याकडे देशामध्ये भारताचं नागरिकत्व कसं प्रकारे मिळवता येईल, त्याचप्रमाणे ते कशा प्रकारे संपुष्टात येता येईल, त्यासाठी एक कायदा करण्यात आला आणि तो कायदा म्हणजे नागरिकत्व कायदा 1955। ओके, मग हे जे पहिलं सेंटेन्स आहे ना ते बरोबर आहे। या कायद्यानुसार 5 मार्गांनी आपण भारताचं नागरिकत्व मिळवू शकतो। मग त्यामध्ये जसं स्वीकृती तत्वाद्वारे आहे, त्याचप्रमाणे जन्माद्वारे, वंशाद्वारे, अजून एखादा प्रदेश जर संपादित केला असेल तर त्या संपादित केलेल्या प्रदेशामधल्या लोकांना भारताचं नागरिकत्व मिळतं नोंदणी तत्वाद्वारे। तर असे वेगवेगळे 5 मार्ग आहेत, ते आपण पुढे बघणारच आहोत। सेकंड सेंटेन्स दिले, कलम 29 व 30 नुसार मिळणारे अधिकार हे भारतीयांना तसेच परकीयांना सुद्धा उपलब्ध आहेत। तर हे सेंटेन्स जे आहे ते चुकीचं आहे। कलम 29 आणि 30 नुसार जे मूलभूत अधिकार आपल्याला मिळालेले आहेत ना, कलम 30 आणि 29 कोणता अधिकार देतो आपल्याला, तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहेत। राईट, मग हे अधिकार आहेत ना फक्त भारतीयांना आहेत, परकीयांना नाही आहेत। नंतर थर्ड सेंटेन्स दिलंय, इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारणाऱ्या भारतीय व्यक्तीचे नागरिकत्व आपोआप संपुष्टात येते। तर हे सेंटेन्स बरोबर आहे। इथे जर समजा एखादा व्यक्ती भारताचा नागरिक आहे आणि तो USA मध्ये गेला, त्यांनी USAचं नागरिकत्व मिळवलं, भरपूर वर्ष तिथे राहिले, त्यांचे जे काही रूल्स कायदे जे काही असतील त्यानुसार USAचं नागरिकत्व मिळवलं, तर त्यासाठी भारताचं नागरिकत्व रद्द होण्यासाठी काहीच वेगळी प्रोसिजर नसते। ऑटोमॅटिक तिकडचं जसं त्याला सिटिझनशिप मिळेल तसंच इकडचं जे भारताचं सिटिझनशिप आहे ते त्याचं पूर्णपणे रद्द होऊन जाईल, संपुष्टात येईल। आता त्यासाठी म्हणजे कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचं जे नागरिकत्व आहे भारताचं ते कशा प्रकारे संपुष्टात येतं, त्यासाठी काही वेगवेगळे मार्ग दिलेले आहेत। मार्ग म्हणू नाही शकत, इथे आपण रिझन्स दिलेले आहेत, ते आपण पुढे बघणारच आहोत। मग इथे उत्तर काय विचारले आपल्याला, काय असलं पाहिजे, अयोग्य विधान ओळखायचंय। मग इथे चुकीचं विधान कोणतं आहे, पर्याय क्रमांक पहिला येणार फक्त ब, हे विधान चुकीचं आहे। राईट, एक्सप्लेनेशन बघा एकदा बघून घेऊया, कोणकोणते 5 मार्ग आहेत ते। तर जन्माद्वारे एखाद्या व्यक्तीला आपल्या देशाचं नागरिकत्व मिळू शकतो, नंतर वंश तत्वाद्वारे, नोंदणीद्वारे, स्वीकृती तत्वाद्वारे आणि प्रदेशाच्या सम्मिलीकरणाद्वारे। प्रदेशाच्या सम्मिलीकरणाद्वारे म्हणजे एखादा बाहेरचा भाग, दुसऱ्या देशाचा भाग जर आपल्या देशामध्ये विलीन करून घेतला तर तिकडच्या नागरिकांना सुद्धा भारताचं नागरिकत्व मिळेल, त्यालाच आपण म्हणतो प्रदेशाच्या सम्मिलीकरणाद्वारे। तर असे हे 5 मार्ग आहेत ज्यानुसार एखाद्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळू शकतो आणि भारताचे नागरिकत्व प्राप्त असणाऱ्याला काही विशेष अधिकार प्राप्त होतात। बघा, आता आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत। मूलभूत हक्क आपल्याला कुठे दिलेले आहेत, कलम 12 ते कलम 32 पर्यंत। ॲक्च्युअल कलम 14 ते कलम 32 पर्यंतच आहेत, पण मग बघा यातले काही जे असे मूलभूत हक्क आहेत ना, जसं कलम 15 नुसार आपल्याला भेदभावाविरोधी हक्क मिळालेला आहे। कलम 16 नुसार सार्वजनिक रोजगारात समान संधी मिळते। राईट, तुम्हाला हे सगळे अधिकार तर माहितीच असतील। नंतर कलम
19 नुसार आपल्याला 6 प्रकारचे अधिकार मिळालेले आहेत ना, विचार अभिव्यक्ती स्वतंत्र, राईट. तर हे जे सगळे आहेत, व्यवसाय स्वतंत्र, संचार स्वतंत्र, तर हे जे 6 हक्क आहेत ते हक्क, नंतर कलम 29 आणि 30 नुसार मिळणारे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, हे सगळे हक्क किंवा तुम्ही म्हणू शकता हे जे 5 प्रकारचे जे हक्क आहेत ते फक्त भारताच्या नागरिकालाच मिळतात, परकीयांना नाही. आता इथे परकीय आणि भारताचे नागरिक कसे डिफाईन केले जातात हे पण थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. आता आपण जेव्हा देशामध्ये लोक राहतात तेव्हा त्याला डिफाईन करतो 2 गोष्टींमध्ये, एक असतात भारताचे नागरिक आणि दुसरे असतात ते म्हणजे परकीय. परकीयांना आपण एलियन म्हणून सुद्धा ओळखतो. आता या परकीयांमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. भारताचे नागरिक तर आपल्याला माहितीच आहे, पण परकीयांमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक असतात शत्रू राष्ट्राचे परकीय आणि दुसरे असतात मित्र राष्ट्राचे परकीय. आता हे 2 फरक का इथे देण्यात आलेले आहेत, कारण की शत्रू परकीय जे आहेत त्यांना मित्र परकीयांच्या कंपॅरेटिव्ह बघितलं तर कमी हक्क मिळालेले आहेत. जसं कलम 22 मध्ये कोणता मूलभूत हक्क दिलेला आहे की कलम 22 अंतर्गत अटक आणि स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण मिळतं आपल्याला. ओके, राईट. मग हे जे अधिकार आहे ना ते आपल्या भारतीयांना तर आहेत, पण त्याचबरोबर मित्र राष्ट्रांच्या नागरिकांना सुद्धा आहे. पण तिथे शत्रू राष्ट्राच्या नागरिकांना अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण प्राप्त होत नाही. तर हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. तर आपण बरेचसे पॉईंट्स इथे कव्हर केलेले आहेत. पुढे सेकंड प्रश्न काय विचारलाय बघा. तर इथे आपल्याला 2 सेंटेन्सेस दिले. पहिलंच सेंटेन्स आहे भारतीय नागरिकत्व कायदा 1955. हा कायदा 30 डिसेंबर 1955 पासून लागू झाला. आधी आपण उत्तर बघून घेऊया, त्यानंतर एक्सप्लेनेशनकडे जाऊया. तर इथे हे सेंटेन्स आहे ते बरोबर सेंटेन्स आहे. सेकंड दिलंय या कायद्यामध्ये आजपर्यंत 6 वेळेस दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तर हे सुद्धा बरोबर सेंटेन्स आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलाय, वरील विधाने विचारात घ्या. मग आता हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत, तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही बरोबर. आता हा कायदा कुठून आला, कसा आला ते थोडंसं आपण समजून घेऊया. बघा, आपल्या संविधानामध्ये भाग 2 मध्ये नागरिकत्वाबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहेत कलम 5 ते 11 पर्यंत. तर हे तुम्हाला लक्षातच ठेवायचंय की संविधानामध्ये तरतुदी कुठे देण्यात आलेल्या आहेत, कुठे तर कलम 5 ते 11 पर्यंत. आणि तिथेच कलम 11 काय म्हणतंय, आता जे कलम 5 ते 11 पर्यंत आहे तर तिथे कलम 5 मध्ये घटनेच्या प्रारंभीचं जे नागरिकत्व आहे ते दिलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला कसं नागरिकत्व होतं, जसं तुम्ही कलम 5, कलम 6, कलम 7 आणि कलम 8 घेऊ शकता. 26 जानेवारी 1950 ला आपलं संविधान आलं, राईट. त्याची अंमलबजावणी करण्यात आली. मग त्यावेळेला कोणता व्यक्ती भारताचा नागरिक बनेल त्याबद्दलच्या तरतुदी या 4 कलमांमध्ये दिल्या होत्या. पण तिथेच कलम 11 मध्ये काय दिलेलं की संसदेला भारतीय नागरिकत्वाबाबत कायदा करण्याचा अधिकार तिथे देण्यात आला. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व कसं मिळेल एखाद्या व्यक्तीला, किंवा त्या नागरिकत्वाची समाप्ती कशा प्रकारे होईल, आणि त्याचबरोबर नागरिकत्वाबाबत ज्या काही तरतुदी असतील त्यासाठी कायदा करण्याचा अधिकार आपल्या संविधानाने संसदेला दिला. आणि मग त्यानुसारच संसदेने 1955 ला हा कायदा बनवला, भारतीय नागरिकत्व कायदा, आणि तो अंमलात आला 30 डिसेंबर 1955 पासून. तेच आपण बघितलं, पहिलं सेंटेन्स तेच दिलेलं इथे आपल्याला, कधीपासून तर 30 डिसेंबर 1955 ला हा कायदा लागू झाला. आणि त्याचप्रमाणे आत्तापर्यंत आपण बघितलं ना तर 6 वेळेस यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. आता इथे तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये रेफरन्स बुक जर तुम्ही वेगवेगळे वापरत असाल तर ह्या दुरुस्तीचे नंबर्स वेगळे वेगळे दिलेले आहेत, पण आपण इथे लक्ष्मीकांत मधून घेतलेला आहे, एम लक्ष्मीकांत सरांच्या बुकमधून. तर त्यामध्ये 6च दुरुस्त्या दिलेल्या आहेत, मग आपण त्याच घेणार आहोत. ठीक आहे. एक रिसेंट दुरुस्ती आहे ती म्हणजे 2019 ला झालेली, तर त्याचा अभ्यास सुद्धा आपल्याला करायचा आहे. मग इथे तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 3. ओके, तर हे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवा, खूपच महत्त्वाचे आहेत. पुढच्या प्रश्नाकडे आता आपण वळूया. कलम 5 नुसार घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व प्राप्त होण्यासाठी पुढीलपैकी कोणती तरतूद योग्य आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं कलम 5, 6, 7 आणि 8 यामध्ये घटनेच्या प्रारंभी कोणते व्यक्ती भारताचे नागरिक बनतील याची तरतूद देण्यात आलेली. तर त्याचमध्ये कलम 5 मध्ये काय दिलेलं आहे, जसं बघा, पहिलं दिलंय सदर व्यक्तीचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला असावा. तर हे सेंटेन्स बरोबर आहे. कलम 5 नुसार ज्या व्यक्तीचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला असेल
तो देशाचा नागरिक मानला जाईल. पुढचं सेंटेन्स काय दिले बघा तर, सदर व्यक्तीच्या मातापित्याचा जन्म कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला असावा. तर हे सेंटेन्स सुद्धा अगदी बरोबर आहे. जी व्यक्ती असेल, ओके, ज्या व्यक्तीचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झालाय तर त्या व्यक्तीच्या मातापित्याचा जन्म सुद्धा भारताच्या राज्यक्षेत्रात झालेलाच असावा. थर्ड सेंटेन्स दिले, सदर व्यक्ती घटनेच्या प्रारंभीच्या लगतपूर्वी किमान 5 वर्षे इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात निवासी असावी. तर हे सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. घटना आल्यापासूनच्या आधीच्या किमान 5 वर्ष म्हणजे लगतपूर्व 5 वर्ष इतका जो कालखंड आहे तिने भारतात वास्तव्य केलेलं पाहिजेच, तरच ती व्यक्ती नागरिक बनू शकते. आणि हे कशात आहे तर हे कलम 5 नुसार आहे. ओके, हे इथे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. हे तिन्ही सेंटेन्स कलम 5 नुसार योग्य आहेत. मग इथे आपल्याला उत्तर काय विचारलंय, तरतूद कोणती योग्य आहे? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क. हे सगळे पॉइंट्स बघा तुम्हाला लक्षात ठेवायचे. जर तुम्ही आता पुढे आपण जे 5 वेगवेगळी तत्व जर इथे आपण अभ्यास करत असतो 1955च्या कायद्याचा, नागरिकत्व कायद्याचा, तर त्या ज्या तरतुदी आहेत ना त्या वेगळ्या आहेत, पण घटनेच्या प्रारंभीच्या तरतुदी ह्याच आपल्याला दिसतात कलम 5 नुसार. त्यामुळे प्रत्येक तरतुदीमध्ये तुम्हाला डिफरन्शिएट करण्यात आलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. इथे एक्सप्लेनेशन बघा सेमच आहेत, सगळे सेंटेन्स बरोबर आहेत, त्यामुळे आपण वेगळं काही एक्सप्लेनेशन याला घेण्याची गरज नाहीये. डिरेक्टली आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. काय प्रश्न विचारला इथे तर, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? अविधान दिलंय, भारतामध्ये केवळ जन्मतत्वाद्वारे नागरिकत्व प्राप्त नागरिकत्व राष्ट्रपती पदाकरिता पात्र असतो. काय दिले इथे तर, भारतामध्ये फक्त जन्मतत्वाद्वारे. तर बघा आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं 5 वेगवेगळ्या मार्गांनी नागरिकत्व मिळतं आपल्याला, ज्यामध्ये जन्मतत्वाद्वारे आहे, स्वीकृती तत्वाद्वारे आहे, नोंदणी तत्वाद्वारे आहे, वंश तत्वाद्वारे आणि एखादा प्रदेश संपादित केला तर त्यानुसार एखाद्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व संपादित करता येतं. राईट. मग आता इथे जेव्हा आपण राष्ट्रपतींच्या निवडणुकीबाबत बोलतो तर त्यावेळेला भारतामध्ये फक्त जन्मतत्वाद्वारे नाही तर जन्मतत्वाद्वारे त्याचप्रमाणे जर स्वीकृती तत्वाद्वारे एखाद्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळालं असेल ना तरी सुद्धा तो व्यक्ती राष्ट्रपतीची निवडणूक लढवू शकतो. हा पॉइंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. म्हणजेच हे सेंटेन्स काय आहे, चुकीचं आहे. जन्मतत्वाद्वारे आहे का केवळ, नाही, तर जन्मतत्वाद्वारे सुद्धा आणि स्वीकृती तत्वाद्वारे सुद्धा जर त्याला नागरिकत्व मिळालं असेल तर तो व्यक्ती राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उभा राहू शकतो. ओके. सेकंड सेंटेन्स काय दिलंय, अमेरिकेमध्ये जन्मतत्वा तसेच स्वीकृती तत्वाद्वारे नागरिकत्व प्राप्त नागरिकत्व सुद्धा राष्ट्राध्यक्ष पदासाठी पात्र असतो. तर हे जे आहे सेंटेन्स ते चुकीचं आहे. अमेरिकेमध्ये फक्त जर जन्मतत्वाद्वारे एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व मिळालं असेल म्हणजे तो जन्मानेच अमेरिकेचा असेल तरच तो राष्ट्राध्यक्ष पदासाठी पात्र ठरतो. स्वीकृती तत्वाद्वारे जर त्याला सिटिझनशिप मिळालं असेल तो राष्ट्राध्यक्ष बनू शकत नाही. हा पॉइंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे थोडंसं उलट झालंय. भारतामध्ये जन्माने सुद्धा आणि स्वीकृती तत्वाने सुद्धा मिळालेलं नागरिकत्व असेल तरी राष्ट्रपती बनू शकतात, पण अमेरिकेमध्ये तसं नाहीये. ओके, म्हणजे इथे दोन्ही विधान जी आहेत ती चुकलेली आहेत. मग पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येणार आहे अ आणि ब दोन्ही चूक. बघा इथे तुम्हाला दिसून येईल आपल्याकडे काय आहे, एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार आपण केलेला आहे. एकेरी नागरिकत्व म्हणजे काय, आपल्याकडे प्रत्येक स्टेट वाईज नागरिकत्व मिळालंय का, आपल्याला नाही. आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय तर आपल्याला कोणतं कार्ड आहे का आपल्याकडे महाराष्ट्राचं की आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत, नाही. आपल्याकडे फक्त आधार कार्ड आहे, सेंटरचं आहे. राईट. म्हणजे आपल्याकडे फक्त काय आहे, सिंगल सिटिझनशिप आहे, डुअल सिटिझनशिप नाहीये. तिथे जर तुम्ही USA ला बघाल तर USA मध्ये डुअल सिटिझनशिप आहे. तिथे तुम्हाला एक केंद्राचं सुद्धा नागरिकत्व असतं आणि स्टेट वाईज प्रत्येक स्टेटचं सुद्धा नागरिकत्व दिलं जातं. ठीक आहे. आणि भारताचे नागरिकत्व प्राप्त असणाऱ्याला काही विशेष अधिकार आहेत ते तर आपण बघितलेच. मग आता त्या विशेष अधिकारांमध्ये हे हक्क तर मिळालेलेच आहेत. ओके, पण अजून काही विशेष अधिकार आहेत. जसं बघा लोकसभा आणि विधानसभेच्या ज्या आपल्या प्रत्येक 5-5 वर्षांनी होतात ना लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका, तर त्यामध्ये मतदान करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त भारताच्या नागरिकाला आहे. त्यानंतर संसद आणि राज्य विधिमंडळाचा सदस्य होण्याचा अधिकार सुद्धा भारताच्या नागरिकाला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्यपाल ही पदं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत.
महान्यायवादी आणि महाधिवक्ता ही जी सगळी सार्वजनिक पदे आहेत ना, ती जर धारण करायची असतील तर ती व्यक्ती जन्माद्वारे तसंच स्वीकृती तत्वाद्वारे सुद्धा पात्र असते. तर हे सगळे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. आपल्याला उत्तर तर मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक दुसरा, दोन्ही जे विधान आहेत ते इथे चुकीची आहेत. पुढच्या प्रश्नाकडे आता आपण वळूया. आता पुढे नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. काय दिलाय प्रश्न तर वंशाद्वारे भारतीय म्हणजे काय. जसं आपण वेगवेगळे प्रकार बघितलेत, कशाद्वारे, जन्माद्वारे, वंशाद्वारे, नोंदणी तत्वाद्वारे, अशा 5 प्रकारे भारतीय बनू शकतात. मग वंशाद्वारे भारतीय म्हणजे काय, त्याचे आपल्याला काही सेंटेन्स दिलेले आहेत. तर योग्य कोणतं सेंटेन्स आहे ते आपल्याला ओळखावं लागणार आहे. राईट. पहिलंच दिलंय, ज्यांचा जन्म भारताबाहेर झालेला आहे मात्र त्यांचे वडील 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 दरम्यान भारतीय होते. महत्वाचे आहे बघा, हे सेंटेन्स आहे ना ते एकदम योग्य आहे. समजा 26 जानेवारी 1950 रोजी, 26 जानेवारीला तर आपलं भारताचं संविधान आलं होतं अंमलात. राईट. मग त्या दिवसापासून किंवा आता तुम्हाला ना परीक्षेला इथे 26 जानेवारी या डेटच्या ऐवजी संविधान म्हणजेच आपल्या राज्यघटनेच्या अंमलबजावणीच्या दिवसापासून असं स्टेटमेंट सुद्धा देऊ शकतात. तर तिथे तुम्हाला थोडंसं लक्षात आलं पाहिजे नक्की ही डेट कोणती असणार आहे. तर 26 जानेवारी 1950. राईट. मग आता जर समजा 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर 10 डिसेंबर 1992च्या आधी भारताच्या बाहेर जर एखादा व्यक्ती जन्मलेला असेल, ओके, तर मग जर वंशाद्वारे तो नागरिक आहे याचा अर्थ काय होईल, जरी तो भारताच्या बाहेर जन्मलाय पण त्यावेळेला जेव्हा त्या व्यक्तीचा जन्म झालाय त्यावेळेला जर त्याच्या जन्माच्या वेळी त्याचे वडील भारताचेच नागरिक असतील तर तो वंशाद्वारे भारतीय होऊ शकतो. राईट. नंतर सेकंड सेंटेन्स काय दिलं, इथे डेट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. सेकंड सेंटेन्स काय दिले, 10 डिसेंबर 1992 ते 3 डिसेंबर 2004 दरम्यान ज्यांचे आई वडिलांपैकी किमान एक जण भारतीय आहे. तर हे सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. इथे कुठपर्यंत डेट दिलेली आहे तर 10 डिसेंबर 1992. राईट. पण तिथेच जर समजा 10 डिसेंबर 1992 किंवा त्यानंतर भारताच्या बाहेर समजा एखादी व्यक्ती जन्मली आहे तर तो भारताचा व्यक्ती असेल जर त्याच्या जन्माच्या वेळी माता पिता आई वडील यांच्यापैकी कोणीही एक जण भारतीय असेल तर. जेव्हा आपण इथे बघितलं तर तिथे काय होतं, फक्त वडील हे भारतीय असली पाहिजेत. पण इथे 10 डिसेंबर 1992 पासून तर ते 3 डिसेंबर 2004 पर्यंत फक्त दोघांपैकी एक जरी कोणी भारतीय असेल तरी तो व्यक्ती वंशतत्वाद्वारे भारताचा नागरिक होऊ शकतो. ओके. तर इथे हा पॉइंट तुमच्या लक्षात असलाच पाहिजे. थर्ड सेंटेन्स काय दिलंय, 3 डिसेंबर 2004 नंतर आई वडिलांपैकी किमान एक जण भारतीय आहे व अशा जन्माची नोंद एका वर्षाच्या आज भारतीय वकिलातील केलेली. नंतर थर्ड सेंटेन्स दिले, 3 डिसेंबर 2004 नंतर आई वडिलांपैकी किमान एक जण भारतीय आहे व अशा जन्माची नोंद एका वर्षाच्या आत भारतीय वकिलातीत केलेली असेल. तर हे सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. 3 डिसेंबर 2004च्या पुढे भारताच्या बाहेर जर एखादी व्यक्ती जन्मत असेल आणि मग तो वंशतत्वाद्वारे कसा भारताचा व्यक्ती असणार आहे का, नाही असणार आहे. जर समजा तो 3 डिसेंबर 2004 नंतर त्याचा जन्म भारताच्या बाहेर होतो तर तो भारताचा नागरिक त्यावेळेला नसणार आहे, तो भारतीय नसणार आहे. फक्त 3 डिसेंबर 2004च्या आधी आई वडिलांपैकी जर एखादा कोण भारतीय असेल तरच तो भारताचा नागरिक असू शकतो. पण जरी असं असलं तरी जन्म झाल्यानंतर एका वर्षाच्या आत किंवा केंद्र सरकारच्या संमतीने त्याच्या जन्माची जी नोंदणी आहे ती भारतामध्ये करावी लागेल. ओके. मगच तो भारताचा नागरिक होऊ शकतो. ओके. म्हणजे इथे जे तिन्ही सेंटेन्स आपल्याला दिलेले आहेत, वंशतत्वाद्वारे भारतीय कशा प्रकारे होऊ शकतो, तर तिन्ही योग्य आहेत. मग त्यानुसार आपलं उत्तर असणारे पर्याय क्रमांक तिसरा अ, ब, क तिन्ही बरोबर आहे. ओके. आणि तुम्हाला ते इथे एक्सप्लेनेशन दिलेलंच आहे बघा, समजेलच. आपण 5 प्रकारे नागरिकत्व प्राप्त करू शकतो भारताचं. जर आपण 1955चा मूळ कायदा बघितला ना तर त्यामध्ये राष्ट्रकुल नागरिकत्वाची सुद्धा तरतूद होती. पण 2003 मध्ये
जेव्हा त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली, अमेंडमेंट करण्यात आली, तेव्हा ही जी तरतूद आहे ती पूर्णपणे काढून टाकण्यात आली. आणि तिथेच जर आपण जन्मतत्वाद्वारे कशा प्रकारे एखादा व्यक्ती नागरिक बनू शकतो भारताचा, तर त्याचं थोडीशी माहिती घ्या. समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992च्या दरम्यान आई वडील कोणत्याही देशाचे असले, राईट. आता आई वडील समजा कोणत्याही देशाचे आहेत, पण त्या व्यक्तीचा जन्म जर भारतात झालेला आहे कधीपर्यंत, तर 10 डिसेंबर 1992 पर्यंत, तर तो भारताचा नागरिक असणार आहे. किंवा 1 जुलै 1987 पासून तर ते 3 डिसेंबर 2004 दरम्यान भारतात जर जन्म झालेला असेल आणि आईवडिलांपैकी किमान एक भारतीय असेल, तरी तो भारताचा नागरिक असणार आहे. ओके, तर हे पॉइंट्स जे आहेत ते थोडेसे लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहेत. परीक्षेला बऱ्याच वेळेला या ज्या तरतुदी आहेत ना त्यावर आयोग प्रश्न टाकतं म्हणजे टाकतंच. आता नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. काय दिलाय? नागरिकत्वाबाबत पुढील विधाने विचारात घ्या व अयोग्य विधान निवडा. तर इथे जे चुकीचं विधान आहे ते आपल्याला निवडायचं आहे. पहिलंच सेंटेन्स दिलंय, नागरिकत्वाबाबत केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने मूळ भारतीय व्यक्ती ही योजना, मूळ भारतीय व्यक्ती म्हणजेच काय, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, PIO, तुम्ही हे बघितलंच असेल बऱ्याच ठिकाणी. ही योजना 19 ऑगस्ट 2002 पासून सुरू केली. तर बघा इथे जे हे सेंटेन्स आहे ते चुकीचं आहे. नागरिकत्वाबाबतची जी PIO योजना आहे ती परराष्ट्र मंत्रालयाने नाही, तर ती गृह मंत्रालयाने 19 ऑगस्ट 2002 पासून त्याची सुरुवात केली होती, राईट. नंतर सेकंड सेंटेन्स दिले, अशी व्यक्ती जी त्यांच्या पूर्वजांपैकी कोणी एक भारतीय पासपोर्ट धारक होती मात्र सध्या दुसऱ्या देशाचा पासपोर्ट धारक आहे, तर अशी व्यक्ती PIO अंडर येणार आहे का, या योजनेचा त्या व्यक्तीला फायदा होणार आहे का? तर हे सेंटेन्स बरोबर आहे एकदम. एखादी व्यक्ती जर समजा दुसऱ्या देशाची नागरिक आहे, पण अशी व्यक्ती त्याच्या पूर्वजांपैकी, जर समजा एखाद्या कोणत्या व्यक्तीचा भारतीय पासपोर्ट धारक आधी होती, पण आत्ता समजा दुसऱ्या देशात भरपूर वर्ष राहिलं की तिकडच्या तरतुदींनुसार किंवा तिकडच्या कायद्यांनुसार त्या देशाचा आपल्याला पासपोर्ट मिळतो, पासपोर्ट धारक होऊन जातो, राईट. आणि मग अशा प्रकारे असेल तर त्या व्यक्तीला PIO योजनेचा फायदा होईल. आणि या योजनेसाठी पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि चीन सोडून जगातील सर्व देश या योजनेसाठी पात्र आहेत. बघा असे काही देश आहेत जे देश सोडून या योजनेसाठी प्रत्येक देशाचा नागरिक पात्र आहे. तर यामध्ये हे देश तर आहेतच, पण याबरोबर अजून काही देश आहेत. जसं बघा कोण कोण आहे यामध्ये, पाकिस्तान, श्रीलंका, भूटान, चीन, तिबेट आणि अफगाणिस्तान आणि बांगलादेश. तर हे 1 2 3 4 5 6 7, तर हे एवढे देश आहेत ज्यांना PIOची योजना लागू होत नाही किंवा त्याचा ते फायदा घेऊ शकत नाही. तर हे ते कोणते कोणते कंट्रीज आहेत ते तुम्हाला लक्षात असलेच पाहिजेत. नंतर ही योजना 2015 पासून रद्द झाली. तर हे सेंटेन्स पण इथे चुकीचं आहे. सध्या ही योजना आहे ती रद्द तर झालेली आहे, पण 2015 पासून नाही. तर ही योजना 2 डिसेंबर 2000 नंतर ड विधाने, ही योजना 2015 पासून रद्द झाली आहे. तर हे सेंटेन्स बरोबर आहे. ही जी योजना आहे PIOची ती रद्द झालेली आहे. आता इथे तुम्ही बोलाल मॅम ही तर योजना रद्द झाली आहे, तर यावर का आयोग प्रश्न विचारेल? आयोग प्रश्न विचारेल 2015, हे वर्ष जास्त लांबचं नाहीये. 2015 म्हणजे आत्ताच रद्द झालेली आहे. आणि बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या ज्या योजना समजा तरतुदी कोणत्या रद्द होत आहेत तर आयोग त्यावर प्रश्न विचारतच. आणि ही महत्त्वाची योजना होती, ही योजना आता नाही आहे. त्याच्या जागी आपल्याकडे कोणती योजना आहे सध्या, तर OCIची योजना आहे, राईट, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. या योजनेद्वारे काही अशा गोष्टी आहेत किंवा त्यामध्ये तरतुदी आहेत की बाहेरच्या देशाच्या नागरिकाला भारताचं नागरिकत्व किंवा नागरिकत्व नाही OCI कार्ड धारक तो होऊ शकतो. ठीक आहे, मग हे पॉइंट्स तुम्हाला सगळे लक्षात ठेवायचे आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर काय आपलं इथे, तर अ आणि क जे आहे ते अयोग्य. आपल्याला उत्तर विचारलं काय आहे, तर अयोग्य विधान निवडा. मग उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दुसरा अ आणि क. बाकीचे पॉइंट्स पण बघा इथे लक्षात ठेवा. आपण बरेचसे पॉइंट्स तर इथे क्लिअर केलेले आहे. नागरिकत्व प्राप्तीच्या मार्गाबाबत व रद्द करण्याबाबत पूर्ण अधिकार कोणाला आहे, संसदेला. पण त्याचप्रमाणे संसदेने काही योजना सुद्धा बनवल्यात. त्यापैकी एक होती PIO, ती आली होती 19 ऑगस्ट 2002 पासून. ठीक आहे, तर त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला
PIOच्या योजनेचा लाभ कशा प्रकारे घेता येईल? एकतर आपण इथे बघितलं, जर पूर्वजांपैकी एखादा देशाचा पासपोर्ट धारक होता पण सध्या तो दुसऱ्या देशाचा पासपोर्ट धारक असेल, तसेच मूळचा भारतीय व्यक्ती किंवा भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तीशी त्या व्यक्तीने जर लग्न केलं तर ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल। त्याचप्रमाणे कोणकोणत्या देशांसाठी ही योजना लागू होत नाही ते आपण बघितलंय। आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या सुविधा मिळतात। आता PIO एखाद्या व्यक्तीला जाहीर केले किंवा तो योजनेचा लाभार्थी झालाय तर नक्की त्याला फायदा काय व्हायचा? एकतर भारतामध्ये जर तो आला तर 15 वर्षासाठी त्याला स्वतंत्र विसाची गरज नव्हती, म्हणजे त्याला 15 वर्षांपर्यंत विजा काढावा लागणार नव्हता। तसंच भारत भेटीचा कालखंड 180 दिवसाचा असेल तर त्यासाठी त्याला नोंदणीची सुद्धा आवश्यकता नव्हती, म्हणजे रजिस्ट्रेशन सुद्धा करावं लागत नाही। आणि NRI प्रमाणेच त्याला आर्थिक आणि शैक्षणिक अशा सगळ्या सुविधा मिळतात, फक्त जे राजकीय हक्क आहेत ते मिळत नव्हते। आणि योजना 2015 पासून रद्द झाली आहे। सध्या जी आपल्याकडे योजना चालू आहे ती फक्त कोणती आहे तर ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडियन कार्ड धारक। ओके, पुढचा प्रश्न आता आपण बघूया। भारतीय संविधानातील कोणत्या तरतुदी दिनांक 26 नोव्हेंबर 1949 पासून लागू करण्यात आल्या? ऑप्शन मध्ये दिले नागरिकत्व, निवडणुका, हंगामी संसद, तात्पुरत्या व संक्रमणीय तरतुदी। तर इथे ना तुम्हाला लक्षात असलंच पाहिजे आपल्या संविधानाचं एक्सेप्टन्स कधी झाले, स्वाक्षर्या कधी झाल्या तर 26 नोव्हेंबर 1949 ला। या दिवशी संविधानातल्या किंवा संविधान सभेच्या सगळ्या सदस्यांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि स्वीकार केला होता आपल्या संविधानाचा। तर त्यावेळेला काय झालेलं की काही ज्या तरतुदी आहेत त्या त्याच दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 दिवशीच लागू करण्यात आल्या आणि राहिलेल्या कोणत्या होत्या बाकीच्या त्या सगळ्या 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आल्या। राईट, मग त्यामध्ये नागरिकत्व होतं का? तर त्यामध्ये नागरिकत्व होतं, निवडणुका, हंगामी संसद आणि तसंच तात्पुरत्या आणि संक्रमणीय तरतुदी या सगळ्यांचा समावेश होता। या सगळ्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासूनच लागू करण्यात आलेल्या। मग आपलं उत्तर काय असणार आहे तर वरीलपैकी सर्व। ओके, बाकीच्या आपण गोष्टी आहेत ज्या सगळ्या आपण इथे बघितल्याच आहेत। ओके, जसे इथे 14 नोव्हेंबर 1949 ला घटना परिषदेची तिसऱ्या वाचनासाठी बैठक झाली होती आणि तिसरे वाचन कधी पूर्ण झालेलं 26 नोव्हेंबर 1949 ला आणि त्या दिवशीच या सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या लागू करण्यात आल्या होत्या। पुढच्या प्रश्नाकडे आता आपण वळूया। काय विचारले तर पुढीलपैकी कोणते विधान अचूक नाही? लक्ष द्या, इथे काय विचारले अचूक नाही म्हणजेच आपल्याला जे चुकीचं विधान आहे ते निवडायचे। राईट, मग बघा पहिलं सेंटेन्स दिलंय परदेशस्थ भारतीय विषयक मंत्रालय हे भारत सरकारचे एक स्वतंत्र मंत्रालय होते। तर हे सेंटेन्स बरोबर आहे। परदेशस्थ भारत विषयक जे मंत्रालय आहे OIA हे पूर्वी भारत सरकारचे एक स्वतंत्र मंत्रालय होतं। या मंत्रालयाची स्थापना अटल बिहारी वाजपेयींच्या काळात झाली असून 1999 पासून या मंत्रालयाचे मंत्री सुद्धा स्वतंत्र होते। आता हे सेंटेन्स आहे ना ते अर्ध बरोबर आहे आणि अर्ध आहे ते चुकीचे। या मंत्रालयाची स्थापना अटल बिहारी वाजपेयी यांच्याच काळात झाली होती, पण ती 1999 पासून नाही तर 2004 पासून हे जे मंत्रालय आहे ते वेगळं मंत्रालय होतं आणि याचे जे मंत्री आहेत ना ते सुद्धा वेगळे होते। नंतर दिले परराष्ट्र मंत्री स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि परदेशस्थ भारतीयांविषयक मंत्रालय एकमेकांमध्ये विलीन करावे असा प्रस्ताव 2004 साली पंतप्रधानांसमोर ठेवला होता। तर आता इथे जे हे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे। 2004 ला नाही 2015 मध्ये 2004 पासून तर ही मंत्रालय सुरू झालेलं आणि 2015 मध्ये असा त्यांनी एक प्रस्ताव पंतप्रधानांसमोर ठेवला होता। नेक्स्ट सेंटेन्स दिले केंद्र सरकारने 7 जानेवारी 2015 रोजी OIA मंत्रालय परराष्ट्र मंत्रालयात विलीन करण्याचा निर्णय घेतला। तर हे सेंटेन्स बरोबर आहे। सुषमा स्वराज यांनी असा एक प्रस्ताव मांडला, तो प्रस्ताव संमत करण्यात आला आणि मग हे जे दोन्ही मंत्रालय आहे बघा, आधी परराष्ट्र मंत्रालय एक वेगळं मंत्रालय होतं आणि परदेशस्थ म्हणजेच OIA हे जे मंत्रालय आहे ते वेगळं काम करायचं, पण सुषमा स्वराज यांनी हा प्रस्ताव मांडला आणि 2015 मध्ये हे मंत्रालय विलीन करून मग एकच मंत्रालय झालं
मग इथे आता आपलं उत्तर काय असणार आहे, कोणकोणती चुकीची विधानं आहेत, ब आणि क. म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दुसरा ब आणि क. ठीक आहे. आणि बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सुषमा स्वराज यांनी जे ओव्हरसीज भारतीय आहेत म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी भरपूर कामं केलेली. जेव्हा त्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या कॅबिनेट मिनिस्टर होत्या, राईट, त्यांनी भरपूर कामं केली होती. आता तुमच्यासाठी इथे एक प्रश्न आहे की सुषमा स्वराज यांची कॉन्स्टिट्युएन्सी कोणती होती, म्हणजे त्या कोणत्या कॉन्स्टिट्युएन्सीमधून निवडून यायच्या. मग इथे तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक दुसरा. आता नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. स्वीकृती तत्वानुसार भारतीय नागरिकत्व कसं मिळते. आता मगाशीच आपण प्रश्न बघितलेला वंशाद्वारे कसं मिळते, मग आता आपल्याला स्वीकृती तत्वाद्वारे कसं मिळतं ते सुद्धा माहिती असलं पाहिजे ना. पहिलं विधान बघा काय दिलंय, अर्ज करण्यापूर्वी सलगचे 12 महिने भारतात वास्तव्य केलेले असावे. तर हे सेंटेन्स बरोबर आहे. जर स्वीकृती तत्वानुसार एखाद्या व्यक्तीला जर भारताचं नागरिकत्व मिळवायचं असेल तर अर्ज करताना त्याच्या आधीचे जे 12 महिने आहेत ते त्याने भारतामध्ये ओके सलग वास्तव्य केलेलं असलं पाहिजे. ओके. नंतर दिलंय त्यापूर्वी 14 वर्षांच्या काळात कमीत कमी 11 वर्ष भारतात वास्तव्य असावं. तर हे सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. आधीचे जे 14 वर्ष असतील त्या 14 वर्षांपैकी मधले जे आधीचे 11 वर्ष आहेत ते त्याने भारतात राहिलं पाहिजे नंतर भारतीय नागरिकांशी विवाह केला असल्यास. तर हे सेंटेन्स चुकीचे आहे. भारतीय नागरिकांशी विवाह केल्यावर स्वीकृती तत्वानुसार नागरिकत्व मिळत नाही. हा इथे तुम्ही म्हणू शकता नोंदणी तत्वाद्वारे जेव्हा नागरिकत्व मिळवायचं असेल तर ही जी तरतूद आहे ती देण्यात आलेली आहे, पण स्वीकृती तत्वाद्वारे साठी हे 2 पॉइंट्स आहेत. मग आपलं उत्तर काय येणार आहे, अ आणि ब योग्य पर्याय क्रमांक पहिला. बघा या 2 गोष्टी तर आहेतच, पण त्याचबरोबर भारत सरकार या ज्या अटी दिलेल्या आहेत ना त्यामधून थोडीशी सूट सुद्धा देऊ शकते काही व्यक्तींना. मग त्याचं बेसिस काय असेल या सूट देण्याचे, काही सूट देऊ शकते किंवा पूर्णपणे या अटींपासून मुक्त करू शकते. मग त्यासाठी कोणत्या गोष्टी असतील, जर समजा ती व्यक्ती जी आहे ना ती विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य तसंच जागतिक शांतता, मानवी प्रगती ही अशी जी सामाजिक तत्वे आहेत किंवा जी सामाजिक क्षेत्र आहेत त्यामध्ये जर त्यांनी काही वैशिष्ट्यपूर्ण काम केलं असेल तर जे आपलं गव्हर्नमेंट आहे ते या अटींपासून त्यांना सूट देऊ शकते आणि स्वीकृती तत्वाद्वारे त्यांना नागरिकत्व देऊ शकते. स्वीकृती तत्वाद्वारे म्हणजेच काय तर बाय नॅचरलायझेशन. ओके. तर हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात असलंच पाहिजे. आणि तसंच यामध्ये अजून एक पॉइंट आहे बघा, जर स्वीकृती तत्वाद्वारे नागरिकत्व मिळवायचं असेल ना तर त्या व्यक्तीला जे आपल्या 8व्या अनुसूचीमध्ये भाषा दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या भाषा दिलेल्या आहेत, राईट, त्या भाषांचं पुरेसं ज्ञान सुद्धा त्या व्यक्तीला असलं पाहिजे. आता तुमच्यासाठी इथे अजून एक प्रश्न आहे, 8व्या अनुसूचीमध्ये सध्या किती भाषा आहेत. ओके, हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मग आता पुढचा प्रश्न आपण बघूया. नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 नुसार तर त्याच्या काही तरतुदी दिलेल्या आहेत, आपल्याला योग्य तरतुदी ओळखाव्या लागतील. पहिलं दिलंय पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या देशातून येणाऱ्या 6 धर्माच्या लोकांना नागरिकत्व मिळेल. तर हे सेंटेन्स बरोबर आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019 नुसार ही एक महत्त्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि जेव्हा हे अमेंडमेंट आली होती त्यावेळेला आपल्याकडे भरपूर दिल्लीमध्ये तुम्हाला माहिती असेल आंदोलनं झालेली, दंगली पण झालेल्या, त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न ठरतो इथे. कॉन्ट्रोवर्शियल ही अमेंडमेंट होती त्यामुळे परीक्षेला हा प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस भरपूर जास्त आहेत. त्यामुळे हा जो कायदा आहे ना तो तुम्हाला नीट करायचाच आहे. ऑलरेडी याचं जे लेक्चर आहे ते आपल्या चॅनलवर आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि तसंच सेकंड सेंटेन्स दिलंय, हे 6 धर्म हिंदू, सीख, बौद्ध, जैन, इस्लाम आणि ख्रिश्चन हे आहेत. तर हे 6 धर्म हिंदू तर आहे, सीख, बौद्ध, जैन, पण पारसी आणि ख्रिश्चन आहे. इथे इस्लाम धर्मियांना या अमेंडमेंटनुसार नागरिकत्व मिळणार नाहीये. मग हे जे सेंटेन्स आहे प विधान ते चुकीचं आहे, राईट. नंतर क विधान काय दिलंय तर 31 डिसेंबर 2004 नंतर आलेल्यांसाठी देशात राहण्याची अट, हे अट आहे, ओके, 11 वर्षाहून 5 वर्ष करण्यात आलेली आहे. तर हे सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. 31 डिसेंबर 2004 नंतर जर समजा या अमेंडमेंटनुसार किंवा या ॲक्टनुसार आत्ता 31 डिसेंबर 2004 नंतर जर हे 6 धर्माचे लोक
आलेली असतील भारतात तर त्यांच्यासाठी ही जी अट आहे देशात राहण्याची 11 वर्षांची आहे ना स्वीकृती तत्वाद्वारे, हे बघा हे जे अमेंडमेंट आहे ना ती करण्यात आलेली आहे स्वीकृती तत्वाद्वारे. जेव्हा एखाद्याला नागरिकत्व मिळतं ना त्यासाठी जर आपण स्वीकृती तत्वाद्वारे आत्ताच प्रश्न बघितला त्यामध्ये बघितलं तर त्याची महत्त्वाची एक काय अट आहे, जे मागील 14 वर्ष आहेत त्यातली कमीत कमी 11 वर्ष त्या व्यक्तीने भारतात राहणं गरजेचं आहे. मग आता हे जे 11 वर्ष आहे ना ते कमी करून या 6 धर्मीयांसाठी 5 वर्ष करण्यात आलेले आहे. ओके, मग इथे योग्य काय काय आहे, अ आणि क. मग आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दुसरा अ आणि क. तुम्हाला लक्षातच ठेवायचे बघा इथे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशातून बेकायदेशीरित्या आहे, पण तुम्हाला लक्षात ठेवायचे इल्लीगली जे भारतात आलेले आहेत ना त्या 6 धर्मियांसाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे याचं रिजन जे आहे रिजन ते काय असलं पाहिजे तर धार्मिक प्रताडना. जर धार्मिक प्रताडना म्हणजेच काय, रिलिजन पर्सिक्युशन. आता याचा अर्थ काय होतो, धार्मिक प्रताडनेचा अर्थ काय होतो की त्या देशामध्ये स्पेसिफिक देशामध्ये तुमच्या धर्मामुळे जर तुमचा छळ केला जात असेल आणि त्या कारणामुळे जर ते इल्लीगली मायग्रेट झाले असतील भारतामध्ये. ओके, इथे लक्षात आलं पाहिजे इल्लीगली म्हणजेच काय, त्यांच्याकडे कोणतेच प्रॉपर डॉक्युमेंट्स नसतील, विजा नसेल, पासपोर्ट नसेल. या गोष्टींमुळे जर धार्मिक प्रताडनेमुळे जर ते भारतामध्ये स्थलांतरित झाले असतील इल्लीगली तर त्यांच्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. आणि स्पेसिफिक त्यासाठी हे 6 धर्म दिलेले आहेत, हिंदू, सीख, बौद्ध, जैन, फारसी आणि ख्रिश्चन. ठीक आहे, जर 31 डिसेंबर 2014 नंतर ते असे मायग्रेट झालेले असतील तर 11 वर्षाहून त्यांची जी वर्ष आहेत अट आहे ती 5 वर्ष करण्यात आलेली आहे. आणि जर 31 डिसेंबर 2014 पूर्वी आलेल्या असतील तर त्या सगळ्या नागरिकांना किंवा सगळ्या त्या व्यक्तींना नागरिकत्व देण्यात येईल. ओके, तर हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात असले पाहिजेत, महत्त्वाचे पॉईंट्स आहेत सगळे. आणि या ॲक्टवर ऑलरेडी सरांनी प्रश्न घेतलेले आहेत, तुम्ही नक्की ते लेक्चर बघू शकता, तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाईल की नक्की सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019 काय आहे. ओके, मग आता इथे आपण सगळे जे प्रश्न आहेत ते नीट कव्हर केलेले आहेत, प्रत्येक पॉईंट आपण नीट समजून घेतलेला आहे. आय होप तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे नीट समजलं असेल. ओके, मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. जाता जाता फक्त एक महत्त्वाची अपडेट देऊन जाईल तुम्हाला. आपलं विजन स्टडीचं ॲप गुगल स्टोअरवर अवेलेबल आहे, तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकता आणि भरपूर उपयोग होणार आहे त्याचा तुम्हाला. त्यामध्ये बरंचसं स्टडी मटेरियल आहे, PDF नोट्स अवेलेबल आहे, प्रॅक्टिस टेस्ट आहेत, तर यांचा उपयोग तुम्ही करू शकता. प्लस आपल्या ज्या टेस्ट आहेत विनिंग वेनसडे, डेली टेस्ट आणि स्टनिंग सॅटर्डे या तर होतच असतात. वेनसडेला इतिहास, अर्थशास्त्र आणि अंकगणिताच्या टेस्ट होतात. डेली टेस्टमध्ये करंट अफेअर्स असतं, तर स्टनिंग सॅटर्डेला भूगोल, राज्यशास्त्र आणि विज्ञान या टेस्ट बघा एव्हरी वीक तुमच्या होतात. तर नक्की तुमच्या अभ्यासासाठी आणि रिव्हिजनसाठी त्या तुम्ही कंडक्ट करू शकता. ओके, मग आत्ता आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय, एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.